आजचा व्हिडिओ पाहूया आपण. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते बघणार आपण. रिझनिंग ट्रिक्स बघायचे आपल्याला कशाच्या, नोट अँड करन्सीचे. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जेव्हा असतात तुमच्या, स्कॉलरशिप असेल, मंथन असेल किंवा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याच्यामध्ये नोट आणि करन्सीचा क्वेश्चन हा येतो. कारण नोट आणि करन्सी खूप महत्त्वाचे, तुम्हाला माहिती आहे, पैसा आहे तर सगळंच आहे. तर यासाठी आता आपण जे काय क्वेश्चन दिलाय त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची किंवा काय ते आपण बघणार आहोत. आता क्वेश्चन काय ते पहिल्यांदा आपण बघूया. क्वेश्चन काय ते आपण व्यवस्थित वाचूया. बघा, रमेश हॅज 3,200 rupees with 40 notes of 50 rupees and 100 rupees. So how many 100 rupees notes do they have? म्हणजे काय बघा, तर रमेश नावाचा जो मुलगा आहे त्या रमेशकडे 3,200 रुपीज आहेत. तर त्याच्याकडे एकूण नोट आहेत 40. किती नोट आहेत? 40 नोट आहेत. मग हे जे 40 नोट आहेत त्यात 50च्या आणि 100च्या पण नोट आहेत. मग 50च्या नोटा किती आणि 100च्या नोटा किती? तर आम्ही क्वेश्चन त्यांनी सांगितलंय की 100च्या नोटा किती आपल्याला काढायचंय. बघा किती रुपये पहिल्यांदा लक्षात द्या. इकडं किती नोट आहेत? 40. कितीच्या नोट आहेत? 50 आणि 100च्या. ओके, तर आपल्याला काय क्वेश्चन काय आपल्याला काय शोधायचे, फाइंड आउट काय करायचंय, तर हाऊ मेनी 100 रुपीज नोट्स, म्हणजे आपले 100 रुपयाच्या नोट्स आपल्याला काढायच्या आहेत. ठीक आहे, तर मग यासाठी आपल्याला करायचं काय आहे, एकदम सोपी आणि सिंपल ट्रिक आहे. व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये काय बघा, सिंपल ट्रिक काय आहे की समजा आपण असं समजूया की ह्या ज्या 50 रुपयाच्या नोट्स आहेत, त्या 50 रुपयाच्या नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या 40 ह्याच आहेत असं समजूया. ठीक आहे, मग असं केल्यानंतर किती रुपये होणार? ते 2,000 रुपीज होणार आहे. पण आपले 3,200 रुपीज आहेत. मग आपण असं समजूया की 100 रुपयाच्या 40 नोट. किती नोट आहे? 100 रुपयाच्या 40च्या 40 100चे, म्हणजे किती झाले रे? 4,000 झाले, म्हणजे 4,000 रुपये झाले. पण ऍक्च्युअली रमेशकडे किती रुपये आहेत रे? रमेशकडे आहेत 3,200. ओके, मग आता पुढे काय करायचं आपल्याला? आता ऍक्च्युअली रुपये एवढे पण आपण समजले तर असंच झाले, पण आपल्याला आता दोन्ही नोटा काढायच्या. मग करायचं काय बघा, आता ह्या दोघांमधला डिफरन्स किती आहे तो पहिल्यांदा काढायचा. 2,000 हे 3,200 मधला, तर डिफरन्स आहे 1,200. 100 रुपयाच्या खाली द्यायचे. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स किती आहे तो इकडे द्यायचा. ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? तर 800 रुपीज. किती रुपयाचा डिफरन्स आहे? 800 रुपीजचा डिफरन्स आहे. आपण आता बघा इकडे केलेलं आहे. ओके, तर हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट. आता 2 झिरो कट झाले. आता इथं काय राहिलं? 8 आणि इकडे काय राहिलेलं आहे? तर 12 राहिलेलं आहे. आता ज्यावेळेस असं येतं त्यावेळेस काय करायचं, त्याच्या डबल करायचं. म्हणजे 8च्या डबल केलं किती होणार आहे? 16 होणार आहे. आणि 12च्या डबल केलं किती होणार आहे? 24 होणार आहे. आता बघा, आता 16 आणि 24 आलेलं आहे आपलं. मग हे कशाच्या नोटा किती आहेत? तर हे कशाच्या खालचं आहे? 50 रुपीच्या खालचं आहे, म्हणून ह्या 60 नोट आहेत. किती? 50च्या नोटा किती झाल्या? 16. आणि 100च्या खालचं आहे, त्यामुळे किती नोट आल्या? 24. आता आपण काय करायचं, क्रॉस चेक करून बघूया की आपलं बरोबर आहे. किती? 16 गुणिले 50 म्हणजे किती झाले? 800 रुपीज झाले. तिकडे बघा आता 24 इंटू 100 म्हणजे किती झाले? 2,400. आता दोघांचं ऍडिशन केलं तर बरोबर 3,200 येणार आहे. आणि 16 आणि 24चं ऍडिशन केलं तर बरोबर 40 नोट्स येणार आहे. म्हणजे बघा किती सिंपल ट्रिकने आपण केलेलं आहे. काय आहे का, वेळ लागणार आहे का? नाही, एकदम सोपं आहे की आपण पहिल्यांदा समजायचं आहे, त्यानंतर किती रुपये देते बघायचं, ऍक्च्युअल रुपये किती, ह्यातनं हे मायनस करा, ह्यातनं हे मायनस करा, म्हणजे तुम्हाला हे उत्तर व्यवस्थित मिळणार आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया की तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल बनवलं. फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कळलं की कशा प्रकारे आपण गणित केलं. सेकंड एक्झाम्पल बघा, सुरेश हॅज 2,500 रुपीज विथ 30 नोट्स of 50 rupees and 100 rupees. So, how many 50 rupees note do they have? म्हणजे बघा, हा सुरेश जो आहे त्यावर किती रुपये आहेत? 2,500 रुपीज आहेत. किती नोट आहेत त्याकडे? 30 नोट आहेत. 30 नोट आहेत. आता बघा, हे आपण काय करायचं, अंडरलाईन करायचं, आपल्याला लक्षात येतं किती? 30 नोट आहेत. त्यानंतर 50च्या आणि 100च्या नोट आहेत त्या. मग आता ह्या कोणत्या नोटा किती हे आपल्याला काढायचं, म्हणजे 50च्या नोटा किती हे आपल्याला त्यांनी काढायला सांगितले. आता सिंपल ट्रिक आहे मगासारखं. आता मगाशी आपल्याला वेळ लागला, पण आता आपल्याला वेळ लागणार नाही, कारण काय मगाशी एक्सप्लेनेशनला आपल्याला वेळ गेला. आता लगेच बघा काय करायचं, त्याप्रमाणे पहिल्यांदा 50 रुपयाच्या नोटा आपण समजूया. 50 रुपयाच्या सगळ्याच नोट आहेत, 30, 36, 50 रुपये. ठीक आहे, मग किती झाले? 50 रुपये हे केलं तर आपण 5 3 1500. ओके, मग असं आता हे 1500 पण इथे 2500. मग आपल्याला जमत नाही, आपण असं समजूया की बाबा 100च्या सगळ्या कशाची नोट आहे त्या? 100च्या 30 नोटा 100च्या आहेत. मग किती झाले? 3,000. आता बघा 3,000 आणि मग इकडे तर हे कमी आहे. मग आता अशाच काय करायचं, इकडं आणि इकडं टोटल किती आहे आपलं? सुरेशकडे एवढेच पैसे किती आहेत? 2,500. मग आता काय करायचं बाबा, हे ह्यातनं मायनस करा आणि हे ह्यातनं मायनस करा. मग आता ह्यातनं हे मायनस केलं तर किती राहणार आहे? 1,000 रुपीज. त्यानंतर ह्यातनं हे मायनस केलं तर आता बघा किती राहणार आहे? 500 रुपीज. ओके, 500 आणि 1,000 राहिलं. हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट. 5 आणि 10. 5च्या डबल किती होतं रे? 10 होतं. आणि 10च्या डबल किती होतं? 20 होतं. आता बघा 10 आणि 20. आता ह्या ठिकाणी आपलं आलेलं 10 आणि 20. मग ह्या 50 रुपयाच्या नोटा किती आहेत रे? 10 आहेत. आणि 100 रुपयाच्या नोटा किती आहेत? 20 आहेत. आपण आता चेक करूया. 10 इंटू 50 रुपीच्या किती झाल्या? 500 रुपीज झाले. आणि 100 इंटू 20 किती झाले?
या ठिकाणी 2000 आणि 2500 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आणि इकडे नोटा बघा 10 आणि 20 30 म्हणजे आपल्या त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? किती नोट आहेत त्याच्याकडे सुरेशकडे 50च्या तर 10 नोट आहेत. किती नोट आहेत? 10 नोट आहेत. बघा किती सिंपल पद्धतीने आपण काही सेकंदात केलं. कारण काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याकडे वेळ नसतो, पण सिंपल पद्धतीने केलं आपण की लगेच आपलं उत्तर निघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन या ठिकाणी, रवी हॅज 2100 rupees with 26 note of 50 rupees and 100 rupees. So how many 50 rupees note do they have? म्हणजे ह्या रवीकडे आहे 2100 रुपये आहेत, तर त्या नोटा किती आहेत? 26 नोट आहेत, 26 आहेत. तर 50च्या आणि 100च्या नोट आहेत. तर त्यातल्या 50च्या नोटा किती? हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. याचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे की याच्या नोटा किती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान ट्रिक साठी तुम्ही लगेच चॅनलला फॉलो करा. ज्यांनी चॅनलला फॉलो केलं लगेच फॉलो करा, म्हणजे तुम्हाला छान छान आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहायला मिळतील.